जळगाव जिल्ह्यात खळबळ आदिवासी आश्रमशाळेची इमारत परस्पर विकली. प्रकल्प विभागाची परवानगी धाब्यावर. शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला. जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून भाडेतत्वावर चालवण्यात येणाऱ्या एका आश्रमशाळेची इमारत विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर विकण्यात आली आहे. शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करणाऱ्या या व्यवहारामुळे आता जळगावच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात मोठी खळबळ उडाली. जळगाव शासकीय नियमांनुसार जेव्हा एखादी खाजगी इमारत आदिवासी आश्रमशाळेसाठी भाड्याने घेतली जाते तेव्हा तिचा ताबा शासनाकडे असतो. मात्र जळगाव जिल्ह्यातील एका भागात चक्क सुरू असलेली शाळा आणि त्यातील शेकडो विद्यार्थी वाऱ्यावर सोडून इमारत मालकाने हा व्यवहार पूर्ण केलाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारत मालकाने आणि खरेदीदाराने आदिवासी प्रकल्प विभागाला आयटीडीपी अंधारात ठेवून हा खरेदी विक्रीचा व्यवहार नोंदणीकृत केला आहे. नियमानुसार अशा इमारतीची विक्री करण्यापूर्वी प्रकल्प अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र एनओसी घेणे अनिवार्य असते. मात्र येथे कोणत्याही परवानगीची वाट न पाहता हा व्यवहार उरकला गेला. विद्यार्थ्यांचे काय? इमारतीचा ताबा आता नवीन मालकाकडे गेल्याने शाळेतील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाचा आणि शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासकीय निधीचा वापर या इमारतीसाठी दरमहा हजारो रुपये भाडे सरकारी तिजोरीतून दिले जाते. तरीही प्रशासनाला याची कुणकुण कशी लागली नाही? कायदेशीर पेच. नवीन मालकाने इमारत रिकामी करण्याचा तगादा लावल्यास शासन विद्यार्थ्यांची व्यवस्था कुठे करणार? प्रशासकीय हालचाली. या व्यवहारामुळे आता आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव प्रकल्प कार्यालय आता या व्यवहाराची कायदेशीर चौकशी करून संबंधित मालकावर आणि खरेदीदारावर नोटीस बजावण्याची तयारी करत आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि या बेकायदेशीर व्यवहारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.